आमचे शिवसैनिक सकाळपासून इथं आंदोलन आम्ही पण सकाळपासून तुम्ही आता आले. तुम्ही बघा नाशिक शहरातील रस्त्यांमधील खड्ड्यांमुळे नागरिकांचा जीव धोक्यात आलाय. आतापर्यंत 5 नागरिकांचा रस्ते अपघातात जीव गेल्यामुळे महापालिका प्रशासनाची लक्तरं वेशीला टांगली आहेत. एकीकडे नागरिकांचा जीव जात असतानाच दुसऱ्या बाजूला मात्र मृत्यूवरून घाणेरडं राजकारण सुरू झालंय. नाशिकमध्ये पीडितांना न्याय मिळावा यासाठी भाजपसोबत सत्तेत असलेली शिंदेंची शिवसेनाच आंदोलन करत असल्याचं पाहायला मिळतंय. तर दुसऱ्या बाजूला ठाकरेंच्या शिवसेनेने हाच मुद्दा उचलून धरत तुम्हाला नागरिकांना न्याय देता येत नसेल तर सत्तेतून बाहेर पडा अशी आक्रमक भूमिका घेतलीये. की तुम्ही सत्तेत आहात आणि तरी आंदोलन करताय. मग तुम्हाला जर जनतेसाठी भांडायचं असेल तर सत्तेतून बाहेर या ना. इथं कसं चालू आहे भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटाचं, एकाने मारल्यासारखं करायचं, दुसऱ्यांनी रडल्यासारखं करायचं. ही भूमिका शिंदे गटाची या महापालिकेत आहेत. आणि ते सांगतात की आमची शिवसेना, मग शिवसेना ही रस्त्यावर उतरणारी संघटना आहे. मग तुम्ही रस्त्यावर उतरा आमच्या सोबत, सत्तेतून बाहेर या, राजीनामे द्या. तुम्हाला सांगतो खरोखर महापौर असेल आणि आयुक्त असेल यांच्यावरच मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. कारण सांगतो की हे त्या कॉन्ट्रॅक्टरांना पाठीशी घालता, यांचे काहीतरी हितसंबंध या कॉन्ट्रॅक्टरांशी आहेत. आज महापालिकेमध्ये महापौरांनी रुलिंग दिलं होतं की इथून पुढे जर कुठलाही ऍक्सिडेंट झाला, तिथे कोणी मृत्युमुखी पडलं तर त्यांच्या जो मृत्यू जबाबदार असेल, मग तो अधिकारी असेल आणि कॉन्ट्रॅक्टर असेल, यांच्यावर मनुष्यवधाचा आम्ही गुन्हा दाखल करू. मग आजपर्यंत एकही गुन्हा दाखल झाला नाही. काल दुर्दैवाने 4थं घटना घडली आणि शहरामध्ये 4था व्यक्ती मृत्युमुखी पडला. मग आता हे कधी गुन्हा दाखल करणार आहेत? आज आम्ही आंदोलन केल्यावरती यांनी विशेष महासभाचं 7 तारीख डिक्लेअर केली आणि मागच्या या महासभेला महापौरांनी सांगितलं होतं की लवकरच मी विशेष महासभा घेते. मग विशेष महासभा डिक्लेअर करायला 12 दिवस का लागले? शिंदेच्या शिवसेना पावसाळ्यापूर्वी का नियोजन नाही केलं? जर महापौर आणि उपमहापौर जर पाहणी करताय, पाहणी करण्यापेक्षा या पीडित कुटुंबांना भेटणं हे त्यांचं प्रथम कर्तव्य होतं. ते आले नाहीये. जर महापौर पाहणी करताय, उपमहापौरांनी इथे यायचं. त्यांच्या संघटनेचा महानगर प्रमुख या ठिकाणी आंदोलन करतोय, मग काय येत नाही? तर यांच्यामध्ये खूप विरोधाभास आहे, ताळमेळ नाहीये. त्यांचे नगरसेवक अतिशय दुखी आहे. ते पश्चाताप करताय की आम्ही भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिला आणि सगळ्यात मोठी चूक केली. त्याच्यामुळे आज त्यांचा एकही नगरसेवक या ठिकाणी आलेला नाही. कुटुंबासाठी तुम्ही इथे आला होता, त्या कुटुंबासमोरच दोन शिवसैनिकांमध्ये घोषणाबाजी होते, खडाजंगी बघायला मिळाली. हे जे त्या पीडित कुटुंबासमोर हे झालं, याचं कारणच असं आहे की जर तुम्हाला पीडित कुटुंबाला न्याय द्यायचा असेल तर तुम्ही त्वरित आयुक्त आणि महापौरांना बोलून पण न्याय देऊ शकला असता. मग तुम्ही पीडित कुटुंबाला सारखं कॅमेऱ्यासमोर घेऊन येऊन कोण राजकारण करताय? आंदोलन का करताय तुम्ही? सत्तेत आहात ना, आम्ही विरोधात आहोत, आम्ही आंदोलन करतोय. मग पीडित कुटुंबाला सोबत घ्यायचं आणि मीडिया समोर येऊन आंदोलन करायचं आणि 2च नगरसेवक येत आहे. मग तुमचे उपमहापौर कुठे गेले? लावा शिंदे साहेबांना फोन, लगेच ऑन द स्पॉट निर्णय द्या. शिंदे साहेबांचं काम तर तसंच आहे ना की फोन केला की लगेच निर्णय होतो. मग या पीडित कुटुंबाचा निर्णय का होत नाही? म्हणजे नाशिककरांचा जीव इतका स्वस्त झाला आहे की खड्ड्यात पडल्यावर मृत्युमुखी पडले की 10 लाख रुपये भेटतात. असं का? ही चौथी दुर्दैवी घटना घडली आणि 5वी आणि एकाच कुटुंबाला तुम्ही पैसे दिले. का बरं दिले? मग हे फक्त देखावा केला का? आज दुर्दैव हे आहे, कुंभमेळा मंत्री गिरीश भाऊ महाजन एका परिवाराला भेट द्यायला जात नाही. भाऊ, या कुटुंबाला चुकीचं आहे. या परिवाराला जर तुम्हाला खरंच शिंदे सेनेला मदत करायची होती तर शिंदे सेनेनी त्यांच्या घरी जाऊन मदत करायची होती. त्यांना इथं आणून आंदोलन करून त्याचं राजकारण करायला नकोय. याचं खरं राजकारण जर कुणी केलं असेल तर शिंदे सेनेनी केलं. 2 शिवसैनिक एकमेकांना खडजंगी होते, हे चित्र योग्य वाटतं? हे बघा, झालेला प्रकार जो काही युबीटीनी तिथे येऊन जो काही आम्ही त्या कोतकर कुटुंबाला न्याय मिळवण्यासाठी आम्ही चाललो होतो, पण त्या ठिकाणी येऊन जे काही राजकारण युबीटीने केलं व तिथल्या घटनेचा त्यांनी जो काही प्रकार केला, निश्चित तो निंदनीय आहे. त्याचा मी शिवसेनेच्या वतीने निषेध व्यक्त करतो. कारण अशा ठिकाणी कुठलं राजकारण करण्याची आवश्यकता नाही. उलट त्या कुटुंबाला न्याय कसा मिळेल यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे. पण युबीटीने तिथे येऊन जो काही प्रकार केला
निश्चित एकदम दुर्दैवी आहे. व पूर्ण नाशिककरांनी आज जो काही प्रकार बघितला निश्चित त्याचा ते निषेध व्यक्त करते. तुमची सत्ता आहे, तुमची पालिकेमध्ये सत्ता आहे, अशा वेळी त्या कुटुंबाच्या घरी जाऊन मदत करणं अपेक्षित असताना त्या कुटुंबियांना इथे 2 तास महापालिकेत येऊन बसावं लागलं, आंदोलन करावं लागलं. हे बघा, आपल्याच पक्षाच्या जे नगरसेवक काही पक्षाचे आमच्या नगरसेवक इथे आले, जे काही बाळासाहेब ठाकरेंचं ब्रीद वाक्य आहे की 80% समाजकारण व 20% राजकारण. आपण बघू की जरी आम्ही सत्तेत आहोत पण सत्तेत असताना सुद्धा तिथे चुकीचं आहे का, जो काही कंत्राटदारांनी चुकीचं काम केलं आहे तर त्याच्या विरोधात त्या कुटुंबाला कसा न्याय मिळवता येईल यासाठी आमच्या शिवसैनिकांनी आंदोलन केलेलं आहे व निश्चित या आंदोलनाचं सर्व शिवसेनेतर्फे आम्ही स्वागतच करतो. नाही, पण त्या कुटुंबा खरं तर काल पती करायला योग्य वाटतंय का? हे बघा, संबंधित मुलगी तिला घेऊन ती मुलगी रडत रडत संबंधित कुटुंबाला हे आम्ही न आणता मी तुम्हाला पहिलेच सांगितलं आहे की कुठल्या नगरसेवकाने शिवसेनेचं आणलेलं नसून ते स्वतः कुटुंब इथे आंदोलन करायला आलं होतं. पण त्यांचा तो मेसेज यांच्यापर्यंत गेल्यानंतर आमचे नगरसेवक त्यांच्यावर येऊन थांबले, कारण प्रशासन त्याशिवाय दाद देणार नाही त्यांना असं वाटलं, म्हणून स्वतः ते येऊन त्यांच्यावर आंदोलनाला बसले व त्यांना दाद मिळवून देण्यासाठी आमच्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी त्यांना साथ दिली आहे. याच्यामध्ये कुठलाही चुकीचा प्रकार आमच्या नगरसेवकांनी केला असं मला वाटत नाही. पीडित कुटुंबाला शिवसेनेने काही मदत केली आहे? निश्चित त्यांना जी काही मदत करायची वैयक्तिक माझ्याकडून शिवसेना महानगर प्रमुख व नगरसेवक या नात्याने 1 लाख रुपयाचा निधी हा स्वतः वैयक्तिक माझ्याकडून त्यांना मी देणार आहे, हे आज तुमच्या समोर येथे सांगतो. आणि पक्षाकडून परत आमच्या शिंदे साहेबांना आपल्या राज्य सरकारकडून काय मदत करता येईल यासाठी सुद्धा निश्चित मी प्रयत्न करणार आहोत. थँक्यू.